संघर्ष सेनेचा 23वा वर्धापन दिन नांदेड येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी सेनेचे संस्थापक सुखदेव चिखलेकर यांनी वर्धापन दिनी रुग्णालये, आश्रमशाळेसह आदी ठिकाणी समाजोपयोगी साहित्याचे वाटप करत बहुजन संघर्ष सेनेचा 23 वर्षाचा प्रवासाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। काय म्हणाले सुखदेव चिखलेकर पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रेरणा मानून मागे 23 वर्षापूर्वी माझ्या काही जवळीक मित्रांनी आणि मी मिळून बहुजन संघर्ष सेनेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नांदेड या ठिकाणाहून केलेली आहे। आज त्या घटनेला 23 वर्ष पूर्ण होत आहेत। या 23 वर्षामध्ये नांदेड जिल्हा असेल, नांदेड जिल्ह्याच्या आजूबाजूचा परिसर असेल, मराठवाड्यातले काही ठळक शहर असतील, या शहरामध्ये आंबेडकरी समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भाने बहुजन संघर्ष सेना नेहमीच पेटून उठलेली आहे। यानंतरही बहुजन संघर्ष सेना जशा पद्धतीने 23 वर्ष काम केलेली आहे त्याच पद्धतीने भविष्यातही काम करल असा बहुजन संघर्ष सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी समस्त आंबेडकरी समाजास ग्वाही देत आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं होतं की राजकारणामध्ये गेल्याशिवाय किंवा जा आपल्या भिंतीवर जाऊन लिहून ठेवा की या देशाची शासनकर्ती जमात तुम्हाला व्हायचं आहे। या वाक्याला ब्रीद समजून 2015 मध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघामध्ये आम्ही सर्वांनी प्रवेश केला। 2-2.5 वर्ष आम्ही भारिप बहुजन महासंघामध्ये हिरिहिरीने काम केलं। त्याही ठिकाणी काम करत असताना अनेक प्रमुख आंदोलने आम्ही तेव्हा केलेली आहेत। त्यानंतर तिथे थोडं आमचं जुळलं नाही आणि मग आम्ही परत संघटनेकडे वळलो आणि आता या वर्षी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आठवले गटात प्रवेश केल्याच्या नंतर लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शन लागले। त्यामध्ये विधानसभेसाठी भरपूर असं काम बहुजन संघर्ष सेनेच्या सर्वच कार्यकर्ते नेत्यांकडून झालेलं आहे। बहुजन संघर्ष सेनेच्या सर्वांनी आठवले गटात प्रवेश केल्यामुळे आठवले गटाचं काम भरपूर प्रमाणामध्ये वाढलं आणि निवडून आलेल्या सर्वच उमेदवाराला आम्हा सर्वांचाच जो काय तो खालीचा वाटा आम्ही आमच्या परीने लावलेला आहे। त्यामुळे बहुजन संघर्ष सेनेचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, इष्टमित्र असतील आणि समाजातून होतकरू उद्योजक असतील, विद्यार्थी असतील, त्यांचे सर्वच प्रश्न आता सत्तेच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आजपर्यंत भारिप बहुजन महासंघ असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, या सर्वच ठिकाणी काम करण्याचा जो सन्मान मान आम्हा सर्वांना मिळाला आहे तो सर्व बहुजन संघर्ष सेनेमुळे मिळाला आहे। त्यामुळे आम्ही बहुजन संघर्ष सेनेला सर्वतोपरी मानून भविष्यात काम करणार आणि सर्व आंबेडकरी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणार ही या 23व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं समस्त आंबेडकरी समाजास बहुजन संघर्ष सेनेच्या सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि नेत्यांची ग्वाही आहे असं गृहीत धरतो। सर्वांना माझ्याकडून आजच्या दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। जय भीम।